यशा कोटकमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देतात। यशा, आपण बघतोय मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचायला सुरुवात झालेली आहे, तसंच अजून रेड अलर्ट सुद्धा जारी केलेला आहे। हो, आता मुंबईत रेड अलर्ट जारी केला आहे। आम्ही आता मुंबईच्या सायनला आहोत। हे आपण बघू शकताय, सायनमध्ये हे नदीसारखी सिच्युएशन झाली आहे, कारण की इकडचे जे छोटे व्हेकल आहे त्याचा मूवमेंट बहुतर स्टॉप केला आहे, पण मोठे व्हेकल्स पण जसं आपण सगळे बसेस आहे, ट्रक्स आहे, त्यांना पण इकडे स्लो मूवमेंट झाली आहे, पर्टिक्युलरली या स्टेजवर। आता आपण बघू शकता, हे जे सायनचा एरिया आहे इकडे नेहमीच फ्लड लाईक सिच्युएशन असते, पण आज सकाळी हेवी रेन्सचं कारण इकडे सायनला फ्लड लाईक सिच्युएशन आहे। तसंच कुर्ला आणि अंधेरी तिकडे सगळीकडे पाणीचा साठा जमला आहे। हे नी डीप वॉटरमध्ये आता हे जे व्हेकल्स आहे ते मूव्ह करत आहे। आता आपण छोटे छोटे व्हेकल बघू शकताय, जसे 2 चाकी वाहने आहे, स्कूटर्स आहे, बाईक्स आहे, ते इकडे ढकलून स्वतःची गाडी घेऊन जात आहे। आणि अशीच परिस्थिती विद्याविहारमध्ये रेल्वे ट्रॅकवरती पण पाणी साठलेलं आहे। हे आता आपण जसं परिस्थिती बघू शकतायत, इकडे जसे व्हेकल जात आहे तेव्हा असं वाटत आहे की हे नदीसारखाच परिस्थिती झाली आहे। आणि आपण लास्ट 2-3 वर्षात आपण जसं बघितलं होतं की इकडे हे सायनमध्ये पाणी जमायचं कमी झालं होतं, पण यावर्षी जेव्हा पहिला पाऊस झाला तेव्हा पण इकडे पाणी जमलेलं होतं। 2 दिवसापूर्वी पण शनिवारी जेव्हा हेवी रेंज होती मुंबईमध्ये तेव्हा पण पाणी जमलेलं होतं। आता मुंबईमध्ये हे जे आहे रेड अलर्ट डिक्लेअर केला आहे IMDनी। 3 दिवसाचा ऑरेंज अलर्ट होता, ते आता अपग्रेड करून रेड अलर्ट झाला आहे। आणि शाळेत पण आफ्टरनूनमध्ये सुट्टी डिक्लेअर केलेली आहे। इकडे जेव्हा आम्ही उभे होते तेव्हा पोलिसची टोईंग व्हॅन पण मूव्ह करत होती, कारण की हे जे एरियाज आहे, छोटी छोटी लेन्स आहे, तिकडे जे व्हेकल्स अडकलेले आहेत त्यांना टोईंग व्हॅनच्या हेल्पने काढत आहे। आता जे इकडचे लोक पण आहे, कारण की या इकडे पाणी साचल्यामुळे जे ट्रॅफिक आहे सायनकडून कुर्ला तिकडे ट्रॅफिकचा मूवमेंट स्लो झाला आहे, आणि म्हणून काही लोक इकडे स्वतःचा व्हेकल उचलून आणि चालत जात आहे माटुंगाच्या दिशेने। म्हणून आज सकाळी मंडे लॉंग विकेंडच्या नंतर असे लोक होते जे ऑफिससाठी निघाले होते, पण हे पाऊसची परिस्थितीमुळे काही असे लोक आहे जे आता इकडे अडकलेले आहे, कुर्लाहून सायनला अडकलेले आहे। आणि सायनवरून मागे पण ट्रॅफिक मूवमेंट नाही स्लो झाली आहे। इनफॅक्ट हे जे एरिया आहे, कारण की हे लो लाईन एरिया आहे, म्हणून सायनच्या दिशेने फक्त फ्लायओव्हर घ्यायचं पोलीस इन्स्ट्रक्शन देत आहे दोघे साईडने, आणि खालीचे जे एरिया आहे ते स्टॉप केलेले आहे। आता आपण बघू शकता, काही स्कूल्सचे शाळेतून जे मुले आहे ते पण शाळेसाठी निघाले आहे। ऑरेंज अलर्ट होता, सकाळी इतका जास्त पाऊस होता म्हणून शाळेला स्टुडंट्स पण निघाले आहे, पण आता काही असे स्टुडंट्स आहे जे परत आता घरी जात आहे, आणि म्हणून बरेचसे असं लोक आहे जे इकडे चालून स्वतःच्या घरी परत जात आहे। ऑफकोर्स सायन कुर्लाचे इकडे बरेच एरिया आहे, बरेच ठिकाण आहे जितके असं हे लो लाईन एरियामध्ये हे पाणी साचलेलं आहे। आणि अशीच परिस्थिती 2 दिवसापूर्वी पण होती शनिवारी, पण हेवी रेंज होता ओव्हरनाईट, त्याच्यानंतर हे पाणीचं होतं जे पंपच्या हेल्पने काढलेला होता, पण आता आज कारण की रेंज कॉन्स्टंटली सुरूच आहे, कमी झालं नाही रेंजची इंटेन्सिटी, म्हणून हे एरिया आहे तिकडे पाणी जमत आहे। आणि ईस्टर्न एक्सप्रेस हायवेला ट्रॅफिक जे आहे, ट्रॅफिकची मूवमेंट स्लो झाली आहे। यशा, आपण बघतो खरं तर या रस्त्याला कायमच गर्दी बघायला मिळते, मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक असतो, आणि आज जो मागच्या 24 तासात जो पाऊस सुरू आहे त्यामुळे पाणी मोठ्या प्रमाणात साठलंय, वाहतुकीवरती सुद्धा परिणाम झालेला दिसतोय। दरम्यान शाळांना सुट्टी जाहीर केलेली आहे, किंवा जे सकाळी शाळेत गेलेले त्यांना सुरक्षित घरी पोहोचवण्याची सोय करावी अशा पद्धतीने सांगितले, त्याबद्दल काय उपाययोजना केल्या जात आहेत? हो, आता BMCचे काही लोक आहे जे ऑलरेडी इकडे ग्राउंडवरती आहे। इकडे पण मागे पण बघू शकताय कसे BMCची टीम्स आहे जे डिप्लॉईड आहे। BMCची टीम्स इकडने पाणी काढण्यासाठी डिप्लॉईड आहे, बरेच पंप डिप्लॉईड आहे, पण कारण की रेंजची इंटेन्सिटी हेवी आहे, आणि रेंजची इंटेन्सिटी हेवी असताना रेड अलर्ट पण डिक्लेअर केलेला आहे, म्हणून हे पंप्स जे आहे ते त्या इंटेन्सिटीने पाणी काढू शकणार नाही। तसेच आपण बघितलं होतं की जे मुंबईचे पोलीस कमिशनर आहे देवेंद्र भारती, त्यांनी पण लोकांना इन्स्ट्रक्शन्स दिले होते
सांगितलं होतं की हे रेंजमध्ये बाहेर अनलेस नेसेसरी करायचं नाही. आणि म्हणून पण ऑलरेडी कारण की सकाळी रेंजची इंटेन्सिटी इतकी नव्हती, एक ऑरेंज अलर्ट होता म्हणून बरेचसे लोक घराच्या बाहेर पडले आहे. पण आता कारण की 10 वाजेनंतर जेव्हा रेंजची इंटेन्सिटी वाढली म्हणून रेड अलर्ट डिक्लेअर केला. आणि आपण हे पण बघू शकता कसे जे स्टुडंट्स आहेत त्यांना आफ्टरनूनमध्ये स्कूलची सुट्टी जाहीर केलेली आहे. पण प्रश्न तर हेच आहे की सकाळचे जे स्टुडंट्स गेले होते आता त्यांना घरी परत जायला कसे प्रॉब्लेम्स होणार आहे. हे आता आपण बघू शकता कसं इकडे एक BST बस आहे ते पण अडकलेली आहे. आणि हेच परिस्थिती असे मुंबईचे बरेच असे ठिकाण आहे तिकडे झालेली आहे. हो, अगदी सायनमध्ये सध्या आपण दृश्य बघतो, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साठलेलं आहे. वाहतूक कोंडी बघायला मिळते, वाहतूक धीम्या गतीने सुरू असलेली आपल्याला बघायला मिळते. अनेक वाहनं जी आहेत ती बंद पडताना सुद्धा आपल्याला बघायला मिळत आहेत. मुसळधार पाऊस झाला आणि या सगळ्या पावसानंतर सायन परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साठलेलं आपल्याला बघायला मिळतं. दरम्यान इथून पुढचे 48 तास तितकेच महत्त्वाचे असणार आहेत कारण रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. पुन्हा एकदा जाऊया आमच्या प्रतिनिधी यशा आपल्यासोबत आहेत. यशा, आपण बघतो खरं तर इथून पुढचे 48 तास अतिशय महत्त्वाचे असणार आहेत कारण पुन्हा एकदा रेड अलर्ट दिलेला आहे. आपण बघतो एकीकडे ऑरेंज अलर्ट असताना मोठ्या प्रमाणात पाणी साठले आणि इथून पुढे आता रेड अलर्ट असल्यामुळे विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. हो, ॲब्सोल्युटली. हे जे रेड अलर्ट डिक्लेअर केलं आहे म्हणून आता जे पुढचे जे 48 आवर्स आहे ते महत्त्वाचे असणार आहे. कारण की आज जे हेवी रेनची इंटेन्सिटी आहे आणि हाय टाईडचे जे प्रमाण आहे त्याच्यावर असेच इंटेन्सिटी असली तर मुंबईत अजून पाऊस पडला की हे फ्लड लाईक सिच्युएशन अजून प्रॉब्लेमॅटिक होऊ शकते लोकांसाठी. आता आपण हे जसं बघू शकताय, जसं आपण सांगितलं की बरेच असे व्हेकल्स आहे जे बंद पडलेले आहे. लोक जे रस्त्यावर आहेत त्यांना तर प्रॉब्लेम होतच आहे. पण जे रेल्वेने पण ट्रॅव्हल करत आहे कारण की असाच पाऊस पडला की रेल्वेवरती आपण बघत आहे की रेल्वे ट्रॅक्स आहे त्याच्यावरती पण पाणी अक्युमुलेट होत आहे. आणि म्हणून ह्याच्याने जे लोक बाहेर पडले आहेत त्यांना पण तकलीफ होऊ शकते. आपण इकडेच बघू शकता की कसं असे 2 चाकी वाहने आहे जे इकडे अडकलेले आहे. छोटी वाहने आहे, व्हेकल्स, प्रायव्हेट व्हेकल्स ते पण अडकलेले आहे. आणि म्हणून BMC आणि पोलीसची टीम तर डिप्लॉयड आहेच वेगवेगळ्या ठिकाणी. पण कारण की आता रेड अलर्ट डिक्लेअर केलेला आहे, जे ऑरेंज अलर्ट होता 3 दिवसाचा त्याला अपग्रेड करून रेड अलर्ट झाला आहे. आणि म्हणून हे फॉर द नेक्स्ट 48 आवर्स ते महत्त्वाचे असणार आहे मुंबईकरांसाठी. हो, निश्चित वेळोवेळी यशा तुमच्याकडून अपडेट्स घेत राहू. धन्यवाद तुर्तास या सगळ्या माहितीसाठी.